मोर्चे गाव काढावे लागतील अशा पद्धतीने महाराष्ट्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। नाशिकमध्ये 6 लोकांचा जीव खड्ड्यात पडून गेलेला आहे। म्हणून आज शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। मागील आठवड्यात मी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र येथील दौरा केला। सबंध महाराष्ट्रभर खड्ड्यांचे मोठे साम्राज्य तयार झाले आहे। सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनीच महाराष्ट्रातील खड्ड्यांमुळे रस्त्यांची लाज वाटत असल्याचे म्हणाले। तर जनतेची प्रतिक्रिया काय असेल, याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेऊन काय होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निधी देतील तर काम होईल, अशी प्रतिक्रिया आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमार्फत दिली। खरं तर हे मोर्चे गावोगाव काढावे लागतील अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील रस्त्यांची दयनीय अवस्था आहे। पण नाशिकमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 6 लोकांचा जीव खड्ड्यात पडून गेलेला आहे। म्हणून आज शिवसेनेच्या वतीनं माननीय संजयजी राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा नाशिकमध्ये निघालेला आहे। चालू आहे सध्या मोर्चा। 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी मागच्या आठवड्यात माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा नाशिक शहरातील खड्ड्यांची पाहणी केलेली होती। परंतु आज जर महाराष्ट्रात फिरलो, मी मागच्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात गेलो, विदर्भात गेलो, पूर्व विदर्भात गेलो, पश्चिम विदर्भात गेलो, उत्तर महाराष्ट्रात गेलो, तर सगळीकडे खड्ड्यांचं मोठं साम्राज्य महाराष्ट्रात आहे। आणि वाटतं कोणीतरी एक हसन मुश्रीफ मंत्रींनी सुद्धा याच्याविषयी सांगितलं की महाराष्ट्रातले खड्डे बघून रस्त्याची लाज वाटते। सरकारमधल्याच एका मंत्र्याची प्रतिक्रिया आहे, तर जनतेची प्रतिक्रिया काय असेल? आणि म्हणून शिवसेनेनं नाशिकच्या महापालिकेवर मोर्चा काढलेला आहे। भारतीय जनता पार्टी या नाशिकमध्ये फक्त कुंभमेळ्याच्या नावाखाली जनतेच्या पैशाचं लुटीचं काम भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं आहे। आणि मला असं वाटतं लूट करत असताना जनतेचे जीव जात आहेत, याचं भान सुद्धा भारतीय जनता पार्टीला राहिलेलं नाही। आढावा घेऊन करणार काय? खड्डे बुजवा म्हणा, आढावा काय घेता? सार्वजनिक बांधकाम खातं असेल, त्यांचं MSRDC असेल, स्टेट हायवे असेल, नॅशनल हायवे असेल, या सगळ्याच ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य आहे। नुसते एकनाथ शिंदे साहेबांनी आढावा घेऊन काय होणार आहे? 36 जिल्ह्याचा त्यांच्या डिपार्टमेंटकडे काय अधिकार आहे त्याचा? महापालिकेचं केलं तर केलं, ते देवेंद्रजी फडणवीसांनी निधी दिला तर, नाही तर आढावा घेऊन खड्डे बुजतील असं मुळीच मला वाटत नाही। काय काय नाशिकचे खड्डे आम्ही बुजवतो, ठाकरे शिवसेनेचे खड्डे तुम्ही बुजवा। नवनाथ बन काय क्वालिटीचा आहे का? तो एक भुंकायला ठेवलेला माणूस आहे, त्याच्यावर काय बोलायचं? नाही, खरं तर सरकार त्यांची वारंवार फसवणूक करत आहे, त्याच्यामुळे त्यांनी आंदोलनाचं पाऊल उचलत असावेत ते। मराठा समाजातील महिला आणि मुलीबद्दल बोलले। कोण बोलला सर? नवनाथ वाघमारे जे ओबीसी नेते आहेत का, त्यांनी सांगितलं की ओबीसीचे जे मंत्री आहेत त्यांचे गोंड सुंदर मुलं बघून मराठा समाजाच्या मुली त्यांच्या घरात घुसत आहेत। तर अशा खालच्या लेवलच्या वक्तव्याला प्रतिक्रिया काय देणार आपण? अशा वक्तव्याला काही अर्थ नाही, मला असं वाटत नाही याच्यावर काही प्रतिक्रिया द्यावी। काही लोकांना लावून मराठा समाजाला बैठक घ्यायला लावतात, त्यांना वाटतं जरांगे पाटील बोलले असतील तर याच्यात काहीतरी सत्यता असेल। मागच्या काळामध्ये एकनाथजी शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा राजकीय लाभ उठवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। परंतु आता काही लोक जे शिंदे साहेबांसोबत आहे तेच मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात काही ठिकाणी कामाला लागलेले आहेत। आणि मला असं वाटतं त्यांचा आरोप काही चुकीचा आहे असं मला तरी वाटत नाही। हायकोर्ट परिषद राज्यात अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला, संभाजीनगरमध्ये अनेक अडचणी आल्या। खरं तर कोणती परीक्षा नीट होत नाही, तलाठ्याची नाही, ग्रामसेवकाची नाही,
आणि हायकोर्टाची पण नाही. आणि म्हणून या परीक्षा पद्धती ज्या पद्धतीनं डेव्हलप केल्या गेल्या त्यात 100% पेपर फुटण्यासाठी वाव आहे. आणि हे आताच्या काळामध्ये, आताच्या सरकारच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडतायत. कारण सगळ्या ठिकाणी सरकारचे वेगवेगळे हस्तक वेगळ्या विचाराचे घुसलेले आहे आणि जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं पेपर फोडण्याचं ते काम करतात. रायगडच्या पेनमध्ये एक संभाजी महाराजांबद्दल नवीन वाद समोर आलेला आहे. लोकपाल या कालावधीत साकारलेल्या यावर महाराजांची ओळख पडण्याकरता शिवप्रेमींकडनं करण्यात येतो. नाही, खरं तर अशा पद्धतीनं काही चुकीचं केलं असेल तर त्याचा निषेध करता येईल, परंतु नेमकं ते केलं काय हा एक प्रश्न आहे. अजून जर पूर्ण झालेला नसेल, एखादी कलाकृती कोणी घडवत असेल, ती प्रोसेसमध्ये असेल, तर तिच्याविषयी फार लवकर प्रतिक्रिया व्यक्त योग्य होणार नाही. परंतु अशा पद्धतीनं संभाजी महाराज असेल किंवा कोणत्याही महापुरुषाचं असं जर विकृतीकरण केलं असेल तर त्याचा निषेधच केला पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. गोपीनाथ मुंडेंच्या संदर्भामध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी एक विधान केलं होतं, ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्याला जोडूनच संजय राऊत साहेबांनी सांगितलं की जर गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आलेले असते ते आज जिवंत असते. मी कसं म्हणताय? नाही, खरं तर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया मी बघितल्या, ऐकल्या, वाचल्या की गोपीनाथ मुंडे साहेबांना भारतीय जनता पार्टी जेवढा जमेल तेवढा त्रास देतच होती. हे तर काही असत्य असायचं काही कारण नाही. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असणं नकोसं करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनंच केलेला होता. आणि म्हणून मला असं वाटतं गोपीनाथ